रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएनं आणखी एका आरोपीला ताब्यात घेतलाय। बंगळुरूमध्ये या आरोपीला वेढा ठोकला गेलात। एनआयएनं या प्रकरणात मुजम्मिल शरीफला अटक केली होती, तर 2 वॉन्टेड आरोपींवरती एनआयएनं प्रत्येकी 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी पुढची कारवाई कशी झाली आहे? ज्ञानदा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुजम्मिल शरीफ याला एनआयएने अटक केली होती, परंतु मुजम्मिल शरीफ हा तीच व्यक्ती आहे ज्यांनी 2 आरोपींना लॉजिस्टिक प्रोव्हाइड केलं होतं। ज्या 2 आरोपींना अब्दुल मतीन आणि मुसाफिर हुसेन यांना पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आलं। तर या दोघांना ज्यांनी एकूण लॉजिस्टिक आणि प्रवासासाठीची सगळी व्यवस्था करून दिली होती, तर त्या व्यक्तीचं नाव मुजम्मिल शरीफ आहे आणि त्या आरोपीला आता एनआयएने अटक केलेली आहे। या दोन्ही वॉन्टेड आरोपींवर जवळपास 10 लाखांचा इनाम हा एनआयएने ठेवला होता। रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी आता एनआयएला अजून नवनवे खुलासे दररोज होत आहेत, कारण या संपूर्ण स्फोटा प्रकरणी ज्या अटका आतापर्यंत झालेल्या आहेत त्यामध्ये पूर्वी एकदा भाजपच्याही एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचं म्हटलं गेलं होतं। त्यानंतर मग आता हे नवे आरोपी दररोज सापडतात, त्यामुळे या मुजम्मिल शरीफला झालेली अटक ही फार महत्वाची आहे। त्याचं कारण या आरोपींनी या दोघांना लॉजिस्टिक प्रोव्हाइड केलं होतं, ज्या 2 आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।